पत्रकारितेची सुरुवात झाली अनेक समाजातील पत्रकारांचा आवाज का हे पत्रकार म्हणजे करतात असा हा आनंदाचा उत्साहाचा क्षण मंगलमयच्या वातावरणावर साजरा होतो. पाय उपासणारे सर्व मान्यवरांना कृपया आपण आत्मजीवनाचा अस्वस्थ व्हायचं मान्यवरांचा आत्मनिर्भर लागलेला आहे. घाट माता न्यूज याची संस्थापक हबीब मुलानी यांचा सन्मान पालन केला. युवा सेना तालुका अध्यक्ष मनोज नागरे कारभार आठवाणी पंचायत माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय साहेबराव चौरे यांचा आत्महत्या झालेला आहे. सुप्रसिद्ध पासा उद्योजक एम जी चव्हाण यांचा आत्महत्या झाले. इंजिनियर आणि सुप्रसिद्ध उद्योजक विश्वजित कदम यांचे आत्महत्या झालेला आहे. त्यांचं मनपूर्वक श्रद्धेने सर्व तरुण मित्र आणि पत्रकार बांधवांना विनंती आहे आपण आता त्या सुंदर तालुक्यामध्ये अस्वस्थ विनंती आणि पत्रकार मित्र आणि विविध क्षेत्रात काम करत सामाजिक राजकीय कला क्रीडा साहित्य कृषी व्यापार सहकार अशा क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे अनेक मान्यवर उपस्थित झाले. डॉक्टर इंजिनियर वकील लेखक साहित्यिक उद्योजक तिथे उपस्थित झालेले सर्वात आई तुळजाभवानीच्या महालक्ष्मीचे करगेट नगरीमध्ये सर्व व्यासपीठ आज दिनांक आदरणीय तानाजीरावजी पाटील यांच्या शुभ हस्ते आदरणीय दत्तात्रय पाटील जननायक आटपाडीचे लोकप्रिय युवा नेतृत्व यांच्या शुभ हस्ते सौभाग्यवती आरेप्रदाई पाटील यांच्या शुभ हस्ते खरसुंडीचे सरपंच धोंडीराम इंगवले यांचं आगमन होतं. खरसुंडीचे माजी सरपंच राहुल गुरव लोकप्रिय युवा नेतृत्व यांचं आगमन होतं. प्राध्यापक संभाजी पाटील यांचं आगमन होतं. हनुमंतराव देशमुख आप्पा यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन होते. प्राध्यापक संभाजी पाटील सर आपण मंचावरती आवाज विनंती आहे. जरी दोन कन्याचा अस्वस्थ व्हायचा आहे. जोरदार काळामध्ये हा आनंद अगदी शतगुणात साजरा आणि गोजरा करायचा आहे. हा उत्साहाचा क्षण पत्रकार मित्रांच्या जीवनामधला वर्षातून एक दिवस एका ठिकाणी येण्याचा हा सुंदर क्षण पत्रकार दिनानिमित्त आज इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया यांच्या वतीनं आटपाडी भूषण पुरस्कार विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना दिले जातो. आपण सर्व पत्रकार अंकुश पुढे यांना विनंती करतो आपण स्वागत पाठवण्यासाठी करावं. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील अध्यक्ष, त्याचबरोबर आटपाडीचे तहसीलदार मनोज कुमार आयनावरे साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष माजी तालुका अध्यक्ष हनुमंतराव देशमुख आप्पा, त्याचबरोबर ज्येष्ठ नेते, त्याचबरोबर मंचावरील सर्व मान्यवर DM पाटील सर तसेच समोरील मान्यवर
आजचा दिवस पत्रकारितेच्या पवित्र उद्देशाला आणि या क्षेत्रातील प्रत्येक जणाच्या योगदानाला सन्मानित करण्याचा आहे. पत्रकारिता ही केवळ एक व्यवसाय नाही, तर ती समाजासाठी एक जबाबदारी आहे. सत्याला प्राधान्य देणे आणि जनतेचे आवाज बनणे आणि समाजातील विविध घडामोडींचे प्रतिबिंब मांडणे ही पत्रकारितेची भूमिका आहे. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जातात, कारण त्यांनी सतत समाजाला जागृत ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होतो आणि समाजात सुधारणा करतात आणि लोकांचे विचार स्वतंत्र होतात. तंत्रज्ञानाच्या या युगात पत्रकारितेला नव्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी सत्यता, विश्वासार्हता आणि पारदर्शकता या मूल्यांना टिकवून ठेवणे ही खरी पत्रकारितेची कसोटी आहे. मित्रांनो, पत्रकारिता आजचा हा दिवस केवळ उत्साहाचा नाही, तर आत्मपरीक्षणाची आहे. आपण किती जबाबदारी आपल्याकडे याचा विचार करायचा आहे. त्यांच्या विचारांनी आपल्याला या मंचावर पुन्हा एका पत्रकारांना शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपण सर्वांनी सहकार्य करण्याची विनंती करतो. पत्रकार अशोक पवार यांना विनंती करतो आपण आदरणीय जिल्हा साहेबांचा सन्मान करावा. अशोक पवार यांच्या शुभास्ते आदरणीय कर्तृत्वदक्ष तहसीलदार साहेब मनोज कुमार आयकर साहेब यांचा सन्मान पार पडतो. पुरस्काराचा मानकर ज्येष्ठ पत्रकार लांडगे साहेब अध्यक्ष साहेबांचा सन्मानित पार पडतो. त्यानंतर आटपाडी पंचायत समितीचे भगवंताला हात धरायचं बांधतात रात्री साहेब त्यांचं म्हणून मित्रांचं भद्राचं गीत टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. यानंतर ज्येष्ठ पत्रकार त्यांचं स्वागत. या दादाचा सन्मान अधिक महत्वाचा, पण ज्येष्ठ पत्रकारांना त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येतोय. त्यामुळे भेटून दादांचा आपण सन्मान थोडा पाठीमागे घेतलाय. अगदी मनापासून क्षमा मागून सांगतो. यांचा सन्मान अंकुश आणि इथे आणि तरी पाहिजे सन्मान पार पडायला पत्रकार श्वास दत्तात्रय पाटील पंच आटपाडी तालुका युवा सेना तालुका अध्यक्ष मनोज नागरे पाटील यांचा सन्मान करतात. आटपाडी ग्रामपंचायतीतील माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान राजू गडलिंगीचे सरपंच आदरणीय अशोक नाना यांचे तर्पण्यासाठी त्यांचं हार्दिक स्वागत. अभिजित देशमुख विद्यमान आणि यानंतर मी सर्वांना विनंती करेन या
तिच्या डोक्यामध्ये रक्तस्राव होऊन 17 डिसेंबरला ते आपल्याला निघून गेलेले आहे. या दोन्ही पत्रकार बांधवांना त्याचबरोबर या भारतभूमीचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आपल्याला निघून गेले. या अज्ञात आणि जवान शहीद झाले. विविध क्षेत्रातून सामाजिक राजकीय क्षेत्रातून काम करणारे आपल्या जीवाभावाची मुलं निघून गेले. आणि भूषण पुरस्कार आपल्याला दिले ते त्याचा स्वीकार करावा असतो. आणि तेही रत्न शोधून काढलेले प्रांत यांच्या शुभास्ते सोपनवाडीला आठवणी भूषण पुरस्कार काळाच्या गजरामध्ये आपण सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. या काळाच्या गजरामध्ये आपण यानंतर मी विनंती करणार आहे 2 वेलगर असोसिएशनला आपण ही घरच्या जीवनाचा संघर्ष करत असणारी मंडळी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या करायचे. सर्वांनी जोरदार टाळ्या करा. यानंतर पैलवान अभिजित सारे वृद्ध दिवंगत सेवा करतायत. स्वतः एका लहान मोठ्या आजारामध्ये पुढे जाताना अभिजित मोठ्या स्त्रियांना उभा राहिलेला आहे आणि सर्वांना आदर्श देतो. मी व्यासपीठ 25चा आत्मारी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येतो. जोरदार काळामध्ये आपण त्यांना शुभेच्छा द्यायचे. अत्यंत आनंदाचा जीवनाच्या वाटीबरोबर अप्रतिम ऐतिहासिक क्षण कोणी नोंद घेऊ असेल न घेऊ पण माझ्या पत्रकार बांधवांनी मात्र नक्की नोंद घेतली आहे. आपल्या 6 लक्ष बुद्धिमत्ता न घेऊ माझ्या पत्रकार मित्रांनी मात्र नोंद घेतलेली आहे. आपण गेली अनेक वर्ष गेली 25 वर्ष विद्यार्थ्यांची मातृभूमीची गावाची सेवा करताय. जत्रा यात्रा असेल, शाळेत गॅदरिंग असेल, हनुमंदिर जत्रा व्यक्तिमत्व गुरुवर्य प्राथमिक सदस्य परिसराचा सन्मान कर. यानंतर समाजसेवेत काम करताना जाती धर्माची बेडी जोडून टाकून सर्वांनी कार्याच्या गजरामध्ये हा आनंदी सन्मान साजरा करायचा. यानंतर गलाई समाजाच्या माध्यमातून काम करत असताना तुकाराम गीते सर्वांनी कार्याच्या गजरामध्ये हा आनंदी सन्मान साजरा करायचा. धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतो आपण समस्त सुवर्णा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामधील सर्वांना मी मनापासून त्यांचं स्वागत करतो, धन्यवाद देतो. आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या गेल्या वर्षी सुरू केलेला आहे आणि केलेल्या कामाची अशा प्रकारचं काम आपल्या हातून व्हावं आणि याहीपेक्षा जादा आपण केले काम करावं. कारण पत्रकार आपला बदल लोकांनी ठिकाणी केसी आणि मराठा वर्तमानपत्रातून ब्रिटिश सरकारची जरी टीका केली होती. राज्य कार्यालयाचे स्फोट केले नव्हते. सरकारचं लोकल ठिकाण आहे का ते जनजागृतीचं काम या पत्रकारांनी केलं होतं आणि त्यांची हेतू अशी भविष्यामध्ये सगळ्या कामासाठी सामाजिक कामासाठी आपली चालू राहावी अशी काही निमित्ताने अध्यक्षांनी करतो. आणि वेळ घेता वेगवेगळ्या क्षेत्रातील त्या ठिकाणी
उपस्थित या तालुक्याचे ज्येष्ठ नेते बंडोपंत दादा, उपस्थित दुसरे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक चौरे सर, स्टेजवर सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा 2 ज्येष्ठ नेत्यांची नावं घेतली. त्यामध्ये उपस्थित असलेले सर्व स्टेजवरचे ज्येष्ठ नेते, समोर बसलेले सर्व मीडियाचे मेंबर्स, ज्यांना पुरस्कार मिळाले ते पुरस्कार करते, उपस्थित असलेले सर्व समोर बंधू बहिणी, मला वाटतं आतापर्यंत आपण बरंच पत्रकार दिन बघितलं. पत्रकार दिनाला येणे, पत्रकारांना शुभेच्छा देणे, एक पुच्छ देणे, त्यांचा चहा घेणे, नाश्ता करणे, असा पत्रकार दिन आतापर्यंत होत होते. मला वाटतं आज आपण हा पत्रकार दिन वेगळा साजरा करतोय. ज्या लोकांनी तालुक्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केले त्यांना पुरस्कार देणे आणि त्यांना प्रोत्साहन निर्माण करणे, ही जी संकल्पना खरोखर अत्यंत चांगली या पत्रकाराच्या माध्यमातून आज सार्थ होत आहे. मला वाटतं ज्या क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांच्या पाठीवरती थाप मिळणं आणि त्यांच्या कामाचं कौतुक करणं आणि कौतुक झाल्यानंतर मला वाटतं त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये काम करताना चांगलं वाटतं. ज्या 6 जणांना पुरस्कार मिळाला त्या पुरस्कारकर्त्यांना मी माझ्यापासून मनापासून शुभेच्छा देतो. मला वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये जगाच्या पाठीवरती पर्याय असतो. पहिल्या आपण बातम्याच्या बाबतीत ज्या वेळेला पत्रकार होते त्यावेळेला घडलेली घटना टीव्हीला 8 दिवसात येत होती. आज घडलेली घटना पेपरला उद्याच्या अंकात जागा शिल्लक नसली तर परवा येईल. पण आज इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून मला वाटतं आत्ता घटना घडली काय एका अर्धा तासात मला वाटतं प्रसिद्ध होती. ही अत्यंत चांगली बाब आहे. मला वाटतं पत्रकारांचं सगळ्यात कॅमेरा आमच्या क्षेत्रावर आणि अधिकाऱ्याच्या क्षेत्रावरती जास्त राहतो. पण खरोखर पत्रकारांनी जी पत्रकारिता होती सादिक भाईच्या कालावधीमध्ये, आम्ही एखादं निवेदन दिलं तर सादिक भाई असतील, अनेक पत्रकार असतील, त्याची मला वाटतं वस्तुस्थितीची पडताळणी केली जात होती आणि त्याच्यानंतर ती छापली जात होती. मला वाटतं आता पत्रकारितेमध्ये स्पर्धा आल्या. कुणी काय दिलंय त्याचा कुठलाही पाठपुरावा न करता, त्याचा कुठलीही न माहिती घेता मला वाटतं आधी पटकन छापलं जातं. आमच्यासारख्याने एखाद्याला विचारलं की बाबा ही कुठली माहिती आहे, आपण जरा वस्तुस्थिती घेऊन छापली पाहिजे. त्यामध्ये पत्रकार आत्ताचे म्हणतात की तुमची बाजू मांडा, आणि एखाद्याला बाजू मांडायलाच वेळ नसेल तर अवघड होऊन जातं. माझी पत्रकारांना विनंती आहे, एखाद्या बातमीमुळं एखाद्याचं करिअर संपवलं तर आपण त्या बातमीची शहानिशा करावी आणि मग बातमी छापावी. एखाद्या अधिकाऱ्याच्या बाबतीत आपण उगाचच कुठलाही पुरावा नसला तर एवढा मोठा घोटाळा, प्रांत ऑफिसला एजंटाचा सुळसुळा, तहसील कार्यालयामध्ये एजंटाचा सुळसुळा, मला वाटतं बरोबर एजंट आहे त्याची तुमच्या कॅमेऱ्यामध्ये त्याची कैद झालेली आहे किंवा देवाणघेवाण करतोय किंवा अधिकाऱ्याने एखादा एजंट नेमला आहे, त्यावेळेला त्याचीही माहिती घेतली पाहिजे. माझ्या अधिकाऱ्यांमध्ये बरेचसे जवळचे मित्र आहेत. मला वाटतं एखादी बातमी आली एखाद्या अधिकाऱ्याच्या बाबतीत, ती खरी आहे का खोटी आहे न बघतो. मला वाटतं 2 दिवस
त्याचं जी राज्यात त्याच्या बॅचचं जे अधिकारी आहे त्याला फोन करतात, अरे काय घडले असा प्रकार, अरे काय झाले तुझ्या इथं असं. पण मला वाटतं हा प्रकार होत असतो, आपण सगळ्यांनी याची काळजी घेणं ही काळाची गरज आहे. मला वाटतं आपण वार्ताहर जे बातमी टाकतो ते बातमी टाकत असताना प्रत्येक गोष्ट ज्या वेळेला बारकाईनं पाहून त्यातले सातत्य बघूनच त्याचा पेपर मध्ये छापावे. मला वाटतं आता काही पेपर उरले की आपण त्याची खात्री केल्याशिवाय छापत नाही. अशा पद्धतीनं तिथवर जाण्यापेक्षा मला वाटतं आपण वार्ताहरांनी त्याची काळजी घ्यावी. तालुक्याच्या हिताच्या दृष्टीनं मला वाटतं जेवढ्या बातम्या तेवढ्या आपण लावावे. पण एखाद्या बातमीमुळं मोठ्या प्रमाणात जर तालुक्याची बदनामी होत असेल तर त्या बाबतीत पण आपल्या वार्ताहरांनी त्याची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपण समाजामध्ये काम करत असताना माझं गाव असेल, माझं कुटुंब असेल किंवा माझा तालुका असेल ही बेस धरून मला वाटतं आपण काम केलं पाहिजे. निश्चितपणाने आपण इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून मला वाटतं सगळ्यांना अगदी लवकरात लवकर बातमी कशी कानावर जाईल अशा पद्धतीनं आपण या तालुक्यामधल्या बातम्या तयार करून जास्तीत जास्त बातम्या आपण पाठवतात. तुम्हा सगळ्यांना मी पहिल्यांदा माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि मला जरा अर्जंट जायचं आहे, त्यामुळे स्टेजवरच्या सगळ्यांची आणि सर्व वार्ताहरांची माफी मागून मी माझ्या भाषेत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष त्या सगळ्या कार्यक्रमाचा अशोक पवार त्यांना विनंती. अशोक पवार फार कलबुर्गी अशोक पवार या कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जीवाचा राग करणारा, वेळ ब्रिटिशांचे पैसे घालून लाख मोलाचा वेळ खर्च करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जगणारे व्यक्तिमत्व इलेक्ट्रिकल प्रिंट मीडिया असोसिएशनचे सचिव अशोक पवार. मान्यवर, आज 6 जानेवारीचा जो पत्रकार दिन आहे तो पत्रकार दिन आपण साजरा याच्यासाठी करतोय की वर्षभर जे आहे ते आम्ही बातम्या लावत असतो, परंतु वर्षभरामध्ये आम्ही काय काम केलेलं आहे त्याच्यामध्ये काय उमेदवार राहिले, काय चांगलं केलं, काय वाईट केलं, तर याचं मूल्यमापन या ठिकाणी व्हावं ते म्हणूनसाठी सर्वांना आपण एकत्र बोलवून हा कार्यक्रम आपण इथं घेत असतो. पत्रकार हे आपले जे समाजाचं आयना आहे ते मांडत असतात, परंतु त्याच्यामध्ये जनतेची सुद्धा एक जागरूकता असली पाहिजे की बाबा एखादा विषय जर चांगला असेल तर त्याला जनतेमधून सुद्धा साथ मिळायला पाहिजे. आणि हीच अपेक्षा करून आम्ही जे आहे ते कार्यक्रमाचं आयोजन करतोय. तर येणाऱ्या भविष्यामध्ये काळामध्ये जनतेकडून करतो आणि माझं थांबवतो. धन्यवाद. डॉक्टर विनय पत्नी, आदरणीय भारत माता पाटील, दादा पाटील, साहेब, उपस्थित सर्व मान्यवर बंधू, सुरुवातीला मी त्यांना पुरस्कार करणार आहे. सर्व मान्यवर स्वपनराव काळे, विक्रम काटकर, सुनीलताई माळी, सदाशिव मोरेस सर आणि संतोष आवळे सर यांचं अभिनंदन करतो. आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. मी सर्व पत्रकारांना
लिहितात अग्रलेख लिहितात अतिशय चांगलं लिखाण करतात. त्या इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडियामध्ये त्यांची म्हणून सदस्य आहे त्याच्यामध्ये. तर असे सर्व पत्रकार समाजामध्ये काय वंचित घटक आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात. आता पत्रकार दिनाच्या निमित्तानं आजचं बरोबर नाही, पण पत्रकारांनी सुद्धा आता निर्भीडपणानं लिखाण केलं. आजचे जर पत्रकार तर बघितले पत्रकारिता तर आपण बघतो की बऱ्याच वर्षी अगदी 100% म्हणणार नाही, पण ते पेड न्यूज झालं. म्हणजे पेड न्यूज असेल तरच एखादी बातमी होती, तेही कारण होत नाही. पण जे समाजाचे वंचित घटक आहेत त्यांचे प्रश्न त्याच्यामुळं पाठिंबा मग सांगितल्याप्रमाणे प्रिंट मीडियामध्ये थोडासा वेळ लागतो बातमीला, पण तो इलेक्ट्रॉनिक मीडिया आता फास्ट झाला आणि त्याच्यामध्ये शहरविषय न करता काही बातम्या येतात आणि मग अशा चुकीच्या बातम्या जर एखादी आली तर मग एखाद्या व्यक्तीवरती जो आरोप होतो तो किती जणांना सांगू शकतो की चुकीचं आहे, किंवा पत्रकाराने सुद्धा जर सांगितलं तरी ते लोकांच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून एखादे अशी यंत्रणा पाहिजे की तुमची संघटना आहे इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया ती त्याच्या आधी पण सिम्बॉल असावं की एखादी बातमी जर खरोखरच चांगली असेल किंवा ती सत्य असेल तर त्या बाबतीमध्ये तुमच्या या जी तुमची संघटना आहे वेलफेअर असोसिएशन प्रिंट मीडिया तर तशा पद्धतीचं एक सिम्बॉल असावं की जेणेकरून त्या बातमीवरती विश्वास ठेवते. कारण आज अनेक बातम्या येतात आणि त्याच्यावरती आपण प्रतिक्रिया देत असतो. आज पत्रकार दिन आहे. खरं तर पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला पवार साहेब किंवा अध्यक्ष असतील अब्दुल साहेब थोडंसं कार्यक्रमाचं नियोजन सुद्धा व्यक्त असावं, त्याचं वातावरण निर्मिती असावे. एखाद्या तुमच्या आता जाहिरात करायला आवश्यक तशा पद्धतीने नियोजन असावं. खरं तर या अहवालामध्ये सुद्धा स्पष्टपणानं ऐकायला येतं, म्हणजे ऐकायला त्याचा अर्थ आवाज म्हणतोय. आणि म्हणून मी परत साहेबांना सांगितलं की याची दुरुस्ती करणं आवश्यक आहे, कारण एवढा चांगला भाव शासनाने बांधला उलट विकास अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. आणि मग तिथं काहीतरी टोपी वगैरे व्हावी, कारण एखादा अधिकारी आला सगळे अधिकारी आहेत तर आपण ज्यावेळेला दोन पंख्याकडे बघतो त्यावेळेला ते पंखे कुठले चालत आहेत किंवा पुरातन काळातून आणून ठेवलेत काय असे मनामध्ये शंका येते. तर साहेब थोडंसं पुढाकार आपण घेतला शासनाने तर चांगलं होणार. पत्रकाराने आवाज होतो की पत्रकारात सहकार्य असते किंवा आपण जे सहकार्य आपण भविष्यामध्ये सांगाल त्या संघटनेसाठी निश्चितपणानं आम्ही मी पाठिंब्याला सुचवत होते की आपण एखादं सामाजिक कार्यासाठी एखादं प्रोजेक्ट म्हणजे त्याला आपण एखादे सेतुकार असेल सामाजिक किंवा एखादं चांगलं सामाजिक कार्यक्रम माध्यमातून घडावे त्याच्यासाठी म्हणून जे काय सहकार्य लागेल निश्चितपणानं आम्ही करून एवढं जाण्याकरता सांगतो. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. पत्रकार ज्येष्ठ पत्रकार साधी खडसे यांचा सन्मान मारुती करगीवर आलेले मारुती राठोड करगडी यांचा सन्मान कांतीराम कारळे ज्येष्ठ पत्रकार यांचा सन्मान कांतीराम कारळे यांचा सन्मान पालकांना केला. यानंतर पत्रकार मित्र यांचा सन्मान होता
तुकाराम गिरगे, अंकुश मोरे यांचा सन्मान होता। अंकुश मोरे एक तरुण पत्रकार, पाहिला भेटले पत्रकार अशोक पवार यांचा सन्मान होता। आणि आपल्याला विनंती आहे प्रियंका पांढरे पत्रकार यांचा आपण सन्मान करायचा आहे। आम्ही जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण बाहुबली सभापती, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व सत्कार मंडळी, सर्व सन्माननीय पत्रकार बंधू आणि सर्व सन्माननीय नागरिक, आज सर्वप्रथम मी या पत्रकारिता कार्यक्रमाच्या सर्व पत्रकार बंधूंना सर्वांना शुभेच्छा देतो। आपण 6 जानेवारी हा पत्रकार दिन आचार्य बाळासाहेब ठाकरे जे पहिलं मराठी वृत्तपत्र काढलं दर्पण, त्याचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो। दर्पणचा पहिला अंक निघाला होता 1832 साली झाला होता, म्हणजे आपल्या पत्रकारितेला मराठी पत्रकारितेला साधारणतः 192 वर्ष झालेली आहे। आणि या 192 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याचे प्रत्येक क्षेत्रामध्ये एव्होल्यूशन असतं, म्हणजे उत्क्रांती होतात, तसं पत्रकारिता क्षेत्रामध्ये पण बरेच बदल झाले। काही बदल सकारात्मक आहेत, काही वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही बदल नकारात्मक आहेत, परंतु बाळासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्याकडे आदर्श ठेवले पत्रकारितेच्या बाबतीत त्याचं पालन करणं फार गरजेचं आहे। आणि त्यांची वृत्तपत्र होती दर्पण आणि जे मासिक दिग्दर्शन, 2 नावं जरी आपण लक्षात घेतली तर त्याचं एक आपल्या लक्षात येतं। दर्पण म्हणजे आरसा, समाजाला आरसा दाखवणे, समाजाचा जो काही चांगलं वाईट चेहरा दाखवणे आणि त्यातून समाजाला एक दिशा देण्याचं काम करणं हे पत्रकाराची एक महत्त्वाची जबाबदारी आहे। त्यामुळे दिशा दाखवणं आणि आरसा दाखवणं या 2 गोष्टी पत्रकारांनी पाहणं फार गरजेचं आहे। त्याचबरोबर बाळासाहेब आंबेडकरांचा आपण जो आदर्श घ्यायला पाहिजे तो सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि बरेच चांगले पत्रकार आपल्या समाजात आहेत। त्याचबरोबर लोकशाही व्यवस्था आपल्याकडे आहे। लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत, त्यामध्ये न्यायपालिका, राजकीय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था आणि माध्यम, प्रसार माध्यम। त्या प्रसार माध्यमांची जबाबदारी पण महत्त्वाची आहे, कारण की हे 4 स्तंभ जर आपल्या जर ठाम असतील तर ही लोकशाहीला आपण डोलारा उचलू शकतो आणि ती स्थिर करू शकतो। त्या बाबतीत प्रसार माध्यमांनी आपापली जबाबदारी आणि त्याचप्रमाणे इतर 3ही स्तंभांनी आपापली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे। आता जी सध्या परिस्थिती आहे त्यामध्ये प्रसार माध्यमांची जबाबदारी वाढलेली आहे, कारण की सोशल मीडिया आलेला आहे। सोशल मीडियामध्ये बऱ्याचदा बातम्या एका मिनिटामध्ये आपण क्लिक करतो, व्हॉट्सअपवर 1000 ठिकाणी ती बातमी जाते, परंतु ती बातमी खरी आहे की खोटी आहे याचं काय आपल्याला पुरावा नसतो। त्यामुळे बऱ्याचदा सोशल मीडियामध्ये कधी बातमी मिळू शकते किंवा एखाद्याचं कौतुकही होतं, चांगले मुद्दे आहे, परंतु पत्रकारांची जबाबदारी आहे की आपण बातम्या लावताना सर्व बाजूने विचार करावा आणि सत्य मांडणं फार गरजेचं आहे, कारण की अजूनही लोकांचा सर्वसाधारण मानसिकता असते। त्यामुळं सर्वांनी जबाबदारीने काम करणं गरजेचं आहे। तसेच इतरही स्तंभावरून पत्रकारांची जी अपेक्षा आहे, कारण बऱ्याचदा बघतो आपण की पत्रकार हा बऱ्यापैकी समाजातला महत्त्वाचा घटक असतो, तो दुर्लक्षित असतो। आता कोविडच्या काळामध्ये बघितलं, माझे एक मित्र होते संदीप, ते नगर जिल्ह्यामध्ये पत्रकार होते, कोविडच्या काळात त्यांचा मृत्यू झाला आणि ती फार मोठी घटना गाजली महाराष्ट्रामध्ये। नंतर त्याला मदतीचा वसूल झाला, परंतु तोपर्यंत मात्र त्याला पुरेसे उपचार मिळायला अडचण झाली। त्यामुळं पत्रकारांप्रती समाजाची एक बांधिलकी आहे, या सर्व बाजूंनी विचार करणं फार गरजेचं आहे। आणि या पत्रकारितेचं औचित्य साधून मी सर्व पत्रकारांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं कौतुक करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्रह्मानंद वडवसे यांचा सन्मान अंकुश मोरे आणि राजश्री या 2 पत्रकार बांधवांच्या शुभास्ते आटपाडी पंचायत समितीचे सभापती, तसंच थोडं पलीकडे जावा, ठीक आहे, तुम्ही निर्वाह अधिकारी व कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट यंत्रण साहेब आणि आटपाडी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष विनायकराव पाटील करणारी माणसं आहे। चंद्रभाऊ काळे यांचा सन्मान करण्यात गेला। दरेचे सरपंच अंकुश पाटील, दरे विकास संघटनेचे चेअरमन, प्यार सर तुम्ही इकडे बोलते।
आदरणीय ब्रह्मानंद ब्रदर्स आणि मान्यवर महोदय, त्यामध्ये अधिकारी होते, पदाधिकारी होते, वेगवेगळ्या राष्ट्रीय पक्षाची नेते मंडळी, गावातले या तालुक्यातले अनेक मान्यवर त्यांनी समाजात काही चांगलं काम केलं, अशा सर्वांना बोलून या दिनाच्या निमित्तानं सत्कार केला, स्वागत केलं, त्यांनी शुभेच्छा दिल्या. याबद्दल या पत्रकार संघाचे जे प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, जे सर्व पदाधिकारी आहेत, या सगळी परस्परता अभिनंदन करतो, त्याला शुभेच्छा देतो. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1812 साली झाला. आज त्यांच्या जन्मदिवसाला 213 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच्या जयंतीला 212 जयंती. बाळशास्त्री जांभेकरांनी जीवनभरामध्ये जे कार्य केलं त्याच्यात लेखाजोगा एक ग्रंथांनी मांडला की ते दर्पण म्हणजे आरसा आणि दिग्दर्शन दिशा देण्याचं काम बाळशास्त्री जांभेकरांनी समाजाच्या सर्व ग्रुप असणाऱ्या या व्यक्तिमत्वानं खूप मोठं त्यांच्या त्या काळामध्ये काम केलं. मग सामंजरा पाटलांनी जातात एक सहज गोष्ट बोलून गेले की आजच्या पत्रकाराच्या या काळामध्ये कुठल्याही गोष्टी शहानिशा न करता पत्रकारिता केली जाते. त्यामध्ये पुढच्या व्यक्तीचं चारित्र्य नव्हतं किंवा पुढच्या व्यक्तीला फार मोठं पालन मिळतं. त्याचं एक उदाहरण सांगतो. साधारणतः 15-20 वर्षापूर्वी एक निवडणूक होती विधानसभेची. त्या निवडणुकीमध्ये एका विरोधी पार्टीच्या उमेदवारानं हायकोर्टात याचिका दाखल केली की आमच्या चुलत्याचं जे निधन झालं त्याला पुढचा उमेदवार जबाबदार आहे, नाव घेत नाही त्या उमेदवाराचं, आणि त्या निवडणुकीत त्या उमेदवारावर पराभव पत्करावा लागला. पुन्हा याचिका काढली आणि तो विषय संपला. पण त्या याचिकेच्या जोरावर जे महाराष्ट्रभर पेपरच्या माध्यमातून जे काही अवलंबून उठवण्यात आलं त्या अवलंबनाच्या माध्यमातून त्या माणसाची आंदोलन उद्ध्वस्त झाली. थोडक्यात काय तर पत्रकारिता ही शस्त्र आहे. या शस्त्राचा आपण कसा वापर करायचा हे प्रत्येक पत्रकारानं अभ्यासलं पाहिजे. मी 1982 पासून जवळजवळ 36 वर्ष आघाडीचा पत्रकार म्हणून काम केलं. माझ्या आधीची जी पिढी होती आटपाडी तालुक्यात त्याच्यामध्ये मला काही नाव आठवत आहे. दर्शनदादा म्हणून होते जे आम्ही लहान असताना पत्रकारिता करत होते. त्यानंतर पटोबन देशमुख जे आज आपल्या समोर उपस्थित आहेत, रावसाहेब पाटील, प्रभाकर भंडारी काका, श्याम देशपांडे जे 5-10 वर्षापूर्वी वारले, राजे भोसले सर जेही 5-10 वर्षापूर्वी एका अपघातात वारले, त्यानंतर चैतन्य पाटीलकर, सतीश भिंगे, अशी काही मर्यादित होती पत्रकाराची फळी. पण समाजातल्या अनेक गोष्टींसाठी ती माणसं झगडत होती. आजच्या पत्रकारितेचं स्वरूप काय झालेलं आहे पण पडवकर साहेब, तर आजच्या पत्रकारितेत काय झालेलं आहे तर संपादक ते पेपरचा मालक हाच पत्रकारांना आम्हाला एवढा बॅलन्स आणला, एवढ्या वर्षांची जाहिरात आली तर त्याच्या बातम्या छापा असे निर्बंध त्या पत्रकारावर लागत आहेत. थोडक्यात काय पैसे द्या, बातम्या छापा, ही जी एक नवीन प्रथा सुरू झालेली आहे या प्रथेला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आणि माझं सगळ्या प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पत्रकारांना माझं सांगणं आहे, पत्रकारांना नुसतं बातम्या देणे हा आपला धर्म नाही. गेल्या 100 वर्षाचा आटपाडी तालुक्याचा इतिहास बघितला तर सगळे जिल्ह्याचे तालुके हे विकासाच्या दृष्टीने 50 वर्ष पुढे गेले. फक्त एकमेव आटपाडी तालुका आहे साहेब देशमुख साहेब की आमचा आटपाडी तालुका आजही 50 वर्ष मागं आहे. एक उदाहरण देतो, अन्याय कसा असतो बघा. एक उदाहरण देतो सगळ्यांना. राजवाडी तलाव आटपाडीमध्ये आजही तिथं रेकॉर्डला काय नाव आहे, म्हसवड तलाव. आपल्या आटपाडी तालुक्यात तो तलाव त्याचं नाव म्हसवड तलाव, पाणी सोलापूर जिल्ह्याला जातं आणि माझा तालुका आजही पाण्यासाठी बोंब मारतो. मात्र आज अखेर शासनाला किंवा राजकर्त्यांना ते कधी त्याच्याविषयी काही वाटलं नाही. एका निवडणूक 1985 निवडणुकीत पडल्यामध्ये एक फार्स करण्यात आला की आटपाडीला त्या तलावाचं पाणी आलं पाहिजे म्हणून कॅनल काढण्यासाठी पाईपा आणल्या आणि निवडणूक संपली तर पाईपा उचलून गेली. जो तलाव जवळजवळ 200 वर्ष माझ्या तालुक्यात आहे त्या तलावाचं नाव सुद्धा म्हसवड तलाव, मान तालुक्यातल्या म्हसवड गावाचं नाव त्याला आहे. माझं या व्यासपीठावर सांगणं आहे सगळ्या मित्रांनो, हा फार मोठा अन्याय आहे. 200 वर्षापूर्वी सण करतो. एक राजवाडी तलावाचं नाव राजवाडी तलाव झालं पाहिजे, म्हसवड तलावचं नाव वगळलं गेलं पाहिजे. हा तलाव पूर्णपणे आटपाडी तालुक्याच्या मालकी झाला पाहिजे. या तलावाविषयी काय समजा चौकशी करायची, पाणी मिळवायचं तर आम्हाला फलटण जावं, ऑफिस फलटणला का पडत त्याचं तुम्हाला थांबावं सांगितलं तर आज तुमचे भाऊ एका विभागामध्ये एका पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. तुम्ही हा अन्याय ऐकावा त्या भावनेतून तुम्हाला आग्रह केला तुम्ही जाऊ नका, माझ्यानंतर तुम्ही
या भागामध्ये खूप मोठी गुणवत्ता आहे. तर मगाशी 7-8-10 लोकांना आठवण घोषण दिलं. खूप मोठी गुणवत्ता असणारी माणसं या क्षेत्रामध्ये या भागामध्ये महाराष्ट्रात झाली. प्रिंट मीडियाचा सर्वोच्च स्थान असलेले माझं संपादक पद माझा मित्र राजे कुंडेकर घोषवतो तोही आपल्या आठवणीचा आहे. म्हणजे आठवणीची पत्रकारिता ही देशपातळीवर राज्यपातळीवर सुद्धा असते. 100 वर्षापूर्वी साधारणतः माझे लहानपण असेल माझं वय आज अखेर सरकारला किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधीला या भागात रेल्वे जावं असं वाटलं नाही. कोकण रेल्वेपेक्षाही वाईट आहे. लाख कोटीच्या वरचा पैसा खर्च केला, हजारो पूल बांधले, हजारो बंद काढले, नाना प्रकारे ती कोकण रेल्वे यशस्वी केली. त्यापेक्षा आठवड्याचा प्रश्न हा चुटकू लागो फारसा गंभीर नाही, फारसा वाईट नाही. तर या भागात रेल्वेचा कुठलाही लोकप्रतिनिधी अथवा कुठलीही व्यवस्था फारसा आवाज उठवायला तयार नाही आहे. 2012 जो चित्रपट आमच्या आठवणीच्या जेलवर तयार झाला, जागतिक त्याला पारितोषिक मिळाले, पण ती वसाहत आजही बोबलत तशीच पडलेली आहे. जवळजवळ 70-80 वर्ष होत आली त्या वसाहतीची डेव्हलपमेंट नाही. वसाहतीला काही फारसं कुणी विचारत घेत नाही. अशी समाजाचे शेकडो प्रश्न आहेत ज्या प्रश्नावर इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या पत्रकारांनी आवाज उठला पाहिजे. 2000 आपल्या सांगली जिल्ह्याला 75 वर्ष जिल्हा निर्मितीला 11 वर्ष फक्त शिल्लक राहिले. तर सगळ्या तालुक्याच्या राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे, पत्रकारांना विनंती आहे की या येणाऱ्या 11 वर्षामध्ये आटपाडी तालुक्याचा सर्व बाजूनी सोपे विकास झाला पाहिजे. या दृष्टीनं पत्रकारिता राजकारते आणि अधिकारी वर्गाने मोठमोठ्या पद्धतीने प्रयास केले पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं यामध्ये त्यानंतर पुराचं जे पाणी वाहून जातं ते पाणी तालुक्याला दुसऱ्या तालुक्याला मिळावं यासाठी 9 ऑगस्टला आपण तहसील कार्यालयावर आंदोलन छेडलं होतं. का पत्रकार हा समाजाचा एक डोळा आहे, आरसा आहे. माझं एवढंच सांगणार पत्रकारांना 100% समाजातल्या काही गुणदिशाच्या बातम्या तुम्ही जरूर द्या. या भागाला पुढे नेण्यासाठी तुम्ही आम्ही काम केलं तरच का आम्हाला गौरव करण्याचा काळ आम्हाला माफ करणार नाही. म्हणून माझा राज्यकर्त्यांना विशेषतः पडलं साहेब आपण मिळतात राणेच्या पाटील गेले निवडीतून. तर तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या पक्षाचे असा कोणत्या गटाकडे असा मला तशी काही गेलेली नाही. या तालुक्याचा येणाऱ्या 11 वर्षामध्ये किमान पुढची 50 वर्षांनी सगळ्यांच्या पुढं अशा पद्धतीने विकास करण्याची भूमिका तुम्ही घ्यावी एवढीच या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी अपेक्षा करतो. सर्व पत्रकारांना ज्याचा सन्मान केला त्या सर्व पत्रकार आपणित तालुक्याच्या सर्व सन्मान्य कार्यकर्त्यांना सन्मान्य ह्यांना शुभेच्छा देतो. मला 2 मिनिटाच्या वेळी 5 मिनिटं बोलायचं दिली याबद्दल आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. मी प्रमाणित फडणवीस साहेबांना विनंती करतो की आज पत्रकार स्थान करून आता आम्हाला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले राष्ट्रपतीचे मित्र देशमुख पाटील सर आणि आपले क्षेत्र मार्गदर्शक जशी राजकारणाची जबाबदारी आहे तेवढी जबाबदारी पत्रकारांची आहे. तालुका जर आपल्याला फळ देत असेल तर तुम्ही आम्ही हातात हात घालून काम केलं हे प्रधान घेतलं आहे. जोपर्यंत पत्रकार जिवंत आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत आहे आणि हे काम तुम्ही करावं. कारण आता हा पत्रकार बघायला गेला नाही, ज्याला त्याला स्पर्धा सुरू झाल्या. हा तालुक्यामध्ये आता 2 कार्यक्रम झाला, एक प्रिंट मीडियाचा कार्यक्रम झाला, आता इलेक्ट्रिकचा कार्यक्रम आहे. ही या तालुक्यामध्ये आपण पडला पक्षी माग आहे असेल. पण आम्ही जी काही लोक आहे त्याच्या आपल्या तालुक्यात पक्षाच्या पक्षीला आपण काम करतोय. तालुक्यासाठी आहे आम्ही सारे तुमच्यासाठी काही तुम्ही आम्हाला सांगा राजेवाड्याचा आम्ही तुम्हाला बोलला आमच्या
जे काय कामात सूचना दिल्या आता राजवाड्यात चांगली सूचना आहे तुमची रेल्वेविषयी कशी आपण म्हणू पण झाली काय तुम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची कार्यशाळा तुम्ही पत्रकार नव्हे तुम्ही या तालुक्यातील रहिवासी आहात या तालुक्याचे तुम्ही नागरिक आहे आणि या पत्रकाराच्या खाली तुम्ही आवाज तहसीलदाराला पाहिजे या पाठशाळेला काय करतात ते पाहिजे पाठशाळा माहिती काय करतात शक्य नाही याच्या व्यतिरिक्त आपल्या तालुक्यामध्ये काय चाललंय हे जर बघायला जबाबदारी झाली पाहिजे तुम्ही दिलं पाहिजे तुम्ही गावागावात बातमी अशी बातमी येतात की त्या तालुक्यात आग लागते आठवड्यात आग लागलं काय करणार मला तिथं सुद्धा मीडिया सारा आपल्याला बोलत आहे ते सोडायचं आहे त्याचं सुद्धा आपण मार्गदर्शन केलं पाहिजे शासनाचं थोडा हाडाला फरक आहे तुम्ही बघताय सामान्य पुरुषाचा झाला आहे तेवढा भारी काम करायला आहे राजू आहे सगळे लोक आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा जबाबदारी काम करून चांगल्या पाहिजे बायका पाहिजे या तालुक्यामध्ये चांगले एकत्र आहे ही दुर्दैव चांगलं मानलं झालं आणि ज्याची काय उचित नाही त्याच्यामुळे जर नमस्कार काम नसतो तर फार आवड आहे आणि तो बदल जर करायला आपल्याला असेल तर तुम्ही सारे राहावा पाहिजे मला वाटते मी आज पत्रकार दिवसापूर्वी तुम्ही पुढाकार घेतला की सारे आंदोलन कार्यक्रम झाले खरं तर इलेक्ट्रिक असेल आणि स्ट्रीट असेल आपला कार्यक्रम झाला पाहिजे तालुक्याच्या कुठे कार्यक्रम आम्हाला पण झाला सारे बसला असतो कार्यक्रम आलेला कोण राहिला नाही पत्रकारांना सुद्धा विनंती तुम्ही सुद्धा कुठं मागं केलं पाहिजे पुढे सोडलं पाहिजे आपल्या लेखनातून काम नका तुमची स्पर्धा असू द्या बातमीची स्पर्धा राहू द्या बातमी कशी आहे ही सांगितलेली आहे काय म्हणतो की कुरुमाला तुमची पत्रकार होती डॉक्टर महात्मा असतील देखील पाठीचं दिवसभर करण्याचं करणार आणि त्याला वळायला होणार पुढे मोठी बातमी होणार दिवसभर त्याच्या काय आता अशी पत्रकार जमीन आलेली आहे आता तुम्ही सांगितलं की वेळ असेल किंवा यासाठी ध्यानात दिला त्या बातमी दिला काय तर मला असं वाटतंय त्यात पेपर चालवायला सोपं राहिलं कारण या सोशल मीडियामुळे आता नाही बातमी करते आता मी बोलतो सांगितलं नाही चाललं करत नाही त्यामुळं ही पण केलं पाहिजे कुठे द्यायला दिली पाहिजे पत्रकारांना आणि त्या पत्रकारांपर्यंत आम्हाला सुखरूप पाहिजे म्हणजे तुम्हाला पण सुखरूप आहे तुम्हाला सुद्धा संसार आहे आणि आपण केलं पाहिजे जाहिरात केली पाहिजे उदाहरण पाठीचं तिकीट जावं नाही त्याच्या काळात त्याला 10,000 रुपये आणि काम करतो मी पुन्हा सगळ्या पत्रकारांना मनापासून शुभेच्छा देतो खरं तर अशी करून फार असते अशी महिन्यातून करतात शेती कार्यक्रम घेतात कार्यक्रम येतो माझे कार्यक्रम करतात आणि आपण पुन्हा पाहिजे खरं तर या इलेक्ट्रॉनिक युगामध्ये पाठी झालं जर डिजिटलच्या मार्गावर गेले तर आपल्याला व्हायला पाहिजे पण प्रिंट मीडियाचं सुद्धा अजून काय वाचन भरपूर आहे असं काय नाही की त्याची वाचन नाही त्यामुळं मी सर्वांना शुभेच्छा देतो बोलण्याचा बरंच आहे साधी पाहिजे आता इथं मानकरी आपण पुरस्काराने मानकरी आपले सोपानकारी आमचे कार्यकर्ते दुसराम कार्यक्रम चित्रकार सुनीता मानकरी आहेत त्या आम्ही माळे सदाशिव मोरे संतोष साहेब गोळे आणि रामसाहेब ताले ऐतोडी साहेब आले काळा साहेब आले बरेच साहेब काही दिसून नाही बरेच साहेब आले आणि प्रमुख पाहुणे आले खरं तर मी चांगल्या कार्यक्रमामुळे मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं पत्रकार म्हणताय या तालुक्यामध्ये आता आधी काही महिन्यात साऱ्या लोकांकरिता खूप काम नाही तर गावचं पाठीचं काय तुम्हाला राष्ट्रवादी सरकार केस कुणावर आले ते